कथा प्रेक्षकांना लोटपोट हसवणाऱ्या रांगड्या कलावंतांची, कथा सिनेमाच्या झगमगाटात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या तमाशाची, कथा सोंगाड्याचा सुपरस्टार होण्याची। साक्षी एंटरटेनमेंट सादर करीत आहे सचिन मोटे लिखित, महेंद्र कदम दिग्दर्शित सुपरस्टार। हॅलो, काय सिनेमावाल्यांचा फोन होता। सिनेमा करायचं म्हणतात पारंबीच्या बापूवर। सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, मेधा घाडे, राजन ताम्हाणे, प्रिया बेर्डे, नंदकिशोर चौगुले, माधवी जुवेकर, निखिल रत्नपारखी, योगिनी चौक यासारखी तगडी स्टारकास्ट आणि शंकर महादेवन, सुनिधी चौहान, बेला शेंडे यांच्या आवाजातली दिलखेचक गाणी या सुपरस्टारचं स्टारडम जास्तच वाढवतात। माझे असिस्टंट्स तुम्हाला काही डायलॉग देतील, ते तुम्ही पाठ करायचे आणि कॅमेरा समोर बोलायचे। मी नेहमीच म्हणतो की ही दोन मित्रांची गोष्ट जी 3 मित्रांनी सादर केली आहे। बजा आणि रंगा यांची कथा आहे जी सिद्धू, पॅडी आणि महेंद्र कदम या तिघांनी सादर केली। आणि मी त्यात रंगाचं कॅरेक्टर करतो, जो उथळ आहे, जो महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याला आयुष्यात बरंच काही बनायचं आणि तो कुठल्याही बंधन अडकत नाही। आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये, त्या मित्रांमध्ये काय होतं हे सांगण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे। आता सिनेमाची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, मी काय जास्त काही सांगत नाही, लोकांनी पाहिलं आहे आणि अजूनही खूप चांगला रिस्पॉन्स आहे। असाच रिस्पॉन्स सेवा आणि सुपरस्टारला सुपरहिट करत राहा। हा, बोलतो 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 काय बोलणार आहे? काय माइंड ब्लोइंग परफॉर्मर आहात तुम्ही। येस येस, सेम टू यू। ती खूप साधी आहे, सिंपल आहे। जरी ती खूप मोठी सुपरस्टार आहे तरी तिला त्या गोष्टीचा कुठेही खूप गर्व नाहीये, घमेंड नाहीये आणि ती लोकांना डॉमिनेट नाही करत किंवा अंडर एस्टिमेट नाही करत आणि तिला साधेपणा भावतो। खूप साधं सिंपल गोष्टी तिला लवकर अट्रॅक्ट करतात आणि त्याचंच कारण आहे की बजा आणि रंगाचा अभिनय बघून तिला तो इतका आवडतो की त्यांनी सिनेमात काम करावं तिच्यासोबत, अशी इच्छा ती प्रोड्युसर आणि डायरेक्टरला सांगते आणि तिथूनच या दोघं सोंगाड्यांचा सुपरस्टार होईपर्यंतचा प्रवास सुरू होतो। कधी ना मैत्रीत कधी कधी कुणाचा दुरावा आलेला असतो। कितीही मोठे मित्र म्हणू की बाबा नाही आमचा मैत्री एकदम स्ट्रॉंग आहे, पण तो दुरावा येतो, त्याला कारण काहीही असतात। तर हा मैत्रीचा धागा कायम होता आणि हास्यसम्राटच्या निमित्ताने वेगवेगळे सोंगाडे आम्ही बघत होतो जवळ। तर त्यावेळेस सचिन मोटे आपल्या चित्रपटाचा जो कथा आणि लेखक पटकथा केली आहे, तर त्याच्याजवळ मी ही जस्ट आयडिया बोलून दाखवली। म्हटलं अरे हे सोंगाडे येतात ना, तर ह्या सोंगाड्यांना एका वेगळ्या माध्यमात टाकल्यानंतर ते कसे बुजले जातात। तर ही लाईन आणि 2 मित्रांची लाईन ही थ्रीड आपण देऊन काही कथा डेव्हलप करूया। आणि पॅडी आणि सिद्धांनी तर मला वाहिलं होतं, कारण काय होतं की त्यांना माहित होतं की यांनी या गोष्टीचा किती अभ्यास केलाय आणि तो मैत्रीचा एक विश्वास होता त्यांच्यामुळे। त्यामुळे तो विश्वास त्यांनी दिला, मी तो सार्थ करून दाखवला की नाही तो आता आपल्याला सिनेमा बघितल्यावर कळेल। नाही काय बी करणार, सिनेमात काम बी करणार आणि स्टार बी होणार। पण आता असं वाटतंय की कोणीतरी आपला भेटलं। थोडी एवढी हिट आहे, आपला पिक्चर सुपर हिट हो। एकांकिका स्पर्धा ते सिनेमाचा बिग कॅनव्हास असा खडतर प्रवास एकत्र करणाऱ्या या 2 मित्रांचा हा खराखुरा प्रामाणिक सुपरस्टार तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या गर्दीत हाऊसफुल होईल अशी आशा करूया आणि इथेच निरोप घेऊया। आता आपली भेट हाऊसफुलच्या पुढच्या भागात, तोपर्यंत बाय बाय।